Like, subscribe, and get notified. Goa Forward has alleged that lakhs of rupees have to be paid for recruitment as LDC in Goa University. How much more will have to be paid for teaching posts, they questioned. They warned the Goa University about lack of transparency in filling of various posts. They questioned what Goa University has to hide from Goans. They accused the Goa University of openly flouting domicile and knowledge of Konkani guidelines to select their own persons. They have even changed recruitment rules to suit their candidates. They requested the government to inquire whether the registrar has resigned because of the job scam and only the right person should be selected as the new registrar, Goa Forward said. They also threatened to gherao and take morchas to the university if things are not set right. They also alleged the operation of the Kerala lobby in recruitments. Goa Forward पक्षान गोवा युनिव्हर्सिटी भितर जे नोकऱ्याच्या बाबतीत जो गोंधळ चालू आसा ताजे बाबतीत ताजे एक महिन्या पयले मोठो आवाज केल्लो 17 ऑक्टोबराक आमच्या पक्षाच्या एक शिष्टमंडळ म्हणच्या पेक्षा हांव म्हणटा कार्यकर्त्यांनी डायरेक्ट गोवा युनिव्हर्सिटीच्या व्हायस चान्सलराच्या कॉन्फरन्स रूमा भितर वचून तांकां क्वेश्चन केल्ले की अपॉइंटमेंटाच्या बाबतीत त्या दीस तो आमचो अवतार पळोवन युनिव्हर्सिटीच्या व्हायस चान्सलरान आमकां 21 तारखेक मेळपा आपयल्ले 21 ऑक्टोबराक आमी युनिव्हर्सिटीच्या व्हायस चान्सलराक मेळून विविध प्रश्न ताजे मुखार उबे केल्ले रिगार्डिंग ह्या संबंधान आनी ताणें सांगिल्लें आमकां की आपूण तुमचे सगळे प्रश्न सुटावे करता आनी आमी कंडिशन घातिल्लें की आमी जे इश्यूज रेज केला ते जो वेळ पर्यंत तूं एड्रेस करना तो वेळ पर्यंत तुवें यू कॅनॉट गो अहेड विथ द अपॉइंटमेंट्स कित्याक तांच्यो 2-3 जायराती दिल्ली तांणी आनी तातूंत भितर ऑलमोस्ट सिलेक्शन प्रक्रिया जाल्ली पूण आनी अपॉइंटमेंट बाकी आशिल्ली आमी 21 तारखेक मेळटगीर आमी ताजे मुखार मुख्य मुद्दे जे उपस्थित केल्ले ते की देर इज नो ट्रान्सपरन्सी गोवा युनिव्हर्सिटी भितर कसल्याच तरेची ट्रान्सपरन्सी ना कित्याक गोवा युनिव्हर्सिटीक जे कितें घडटा ईसी आनी एसी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आनी एकाडेमीक काउन्सिल हाजे मिनिट्स तांणी इमिजिएटली गोवा युनिव्हर्सिटीच्या वेबसायटीचेर घालपा जाय जे तांणी घातिल्ले ना जी नोंद ताका आमी करून दिल्ली त्या दीस की तुमी लिपोवन कारभार कित्याक करता काय म्हण गोंयकारा पासून तुमकां कितें लिपोवपाचें आसा जाका लागून तुमी हे जे मिनिट्स जे आहा 2 टॉप मोस्ट बॉडीज ऑफ गोवा युनिव्हर्सिटी ते तुमी पब्लीक कित्याक करनात तुमच्या वेबसायटीचेर कित्याक घालनात कित्याक आमकां तांचे जे मिनिट्स मेळटात तांचे इज 29/9/23 म्हणल्यार सप्टेंबर 2023 पर्यंत मिनिट्स तांणी पब्लीक केल्ले आसात वेबसायटीचेर नाव इट्स मोर देन अ इयर अजून पर्यंत तांणी ताजे नंतर ज्यो इसीच्यो आनी एकाडेमीक काउन्सिलाच्यो मिटिंगा जालात तातूंत ताजे मिनिट्स घातला आनी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज हे सगळे जे कितें जाता पळय इज रिलेटेड विथ एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आनी एकाडेमीक काउन्सिल त्या दोन्ही टॉप बॉडी युनिव्हर्सिटीच्या ताका अप्रुव्हल दिवचे पडटा जे कितें निर्णय युनिव्हर्सिटी घेता ते सो देर इज एब्सोल्युटली नो ट्रान्सपरन्सी हाजे बाबतीत दुसरे आमी एक म्हणले की एक सिलेक्शन तांगेलें आशिल्लें फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर इन बायोटेक्नॉलॉजी इन स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस अँड बायोटेक्नॉलॉजी हो एक पोस्ट आशिल्लो आनी हातूंत भितर आमी ताजे नदरे हाडून दिल्ले की तुमी सगळ्यो गायडलायन ज्यो आसा त्यो तुमी कुशीक उडोवन एक अपॉइंटमेंट करपाचें आसा वी हॅड इन फॅक्ट टोल्ड हिम द नेम की दिस कॅन्डिडेट इज लायकली टू बी अपॉइंटेड सगळे रुल्स फ्लाउट करून पण तरी असताना आमच्या माहिती प्रमाणे वो जेका डोमिसायल ना जेका कोंकणी कळना कित्याक 2 मुद्दे सामके कंपल्सरी उरतात 15 वर्सांचो डोमिसायल आनी नॉलेज ऑफ कोंकणी कंपल्सरी हे 2 मुद्दे सामके कंपल्सरी उरतात आनी ओनली वेन देर इज नो कॅन्डिडेट अवेलेबल हातूंत भितर सुपर स्पेशिलिटी आसता ती चडशी जातूंत भितर तांणी गव्हर्नमेंटा कडच्यान परमिशन घेवन ते भरपाचे उरतात ह्या हातूंत भितर तांणी गव्हर्नमेंटा कडच्यान परमिशन घेतिल्ली ना आनी एक यादव म्हणटो कॅन्डिडेट तांणी अपॉइंट केल्लो आसा थंय आतां इंटरव्यू जेव्हा आमी बंद उडयल्ले पोस्ट जे associate assistant professor in remote sensing and geographical information system GIS in School of Earth, Ocean and Atmospheric Sciences
हातूंत भितर जे पोस्ट आशिल्ले जे सगळ्या खबरां पयलीं 4 पोस्ट दोन अनाउन्स केले, मागीर 4 केले, मागीर परते 2 केले, 3दा एडव्हर्टिजमेंट दिली, 1 वर्स हे सगळे नाटक चलत रावले आणि जेन्ना तेगेले पोस्ट भरपाचे आशिल्ले हे सगळे जाले. सिलेक्शन ऑलमोस्ट वॉज कंप्लीट, पण तरी आसतना तांणी ती अपॉइंटमेंट दिनासतना दवरली ओन्ली बिकॉज तांकां जे मनीस जाय आशिल्ले ते तातूंत भितर फिट जायनाशिल्ले म्हूण तांणी परती चेंज केले रिक्रुटमेंट रुल्स आणि परतून एकदा जाहिरात दिली, पण अजून पर्यंत तेय बी पोस्ट तांणी भरिल्ले ना. लीव असाइड ऑल दीज सुपर स्पेशलिटी पोस्ट. जरी टीचिंग क्वालिफिकेशन जाय, यू रिक्वायर PhD एट टाइम्स, MPhil एट टाइम्स, नेट सेट एट टाइम्स, दीज आर बरे हाय क्वालिफिकेशन लागता. सादो ज्युनियर लायब्ररी असिस्टंट ह्या 4 पोस्टां खातीर जवळ 8 महिन्या पयलीं तांणी एडव्हर्टिजमेंट दिली. सगळे सिलेक्शन जाले, मेरिट लिस्ट अपलोड केले युनिव्हर्सिटीच्या सायटीचेर आणि अजून पर्यंत हेय बी पोस्ट तांणी भरिल्ले नात. ह्या दिसाक तुमकां खबर आसा संपूर्ण गोंया भितर कॅश फॉर जॉब हे स्कॅम मोठे चलता. हाजे कडेन आजूय संबंध ना म्हणून हो प्रश्न आमी विचारतात. व्हायस चॅन्सलरा विचारतात, चॅन्सलरा विचारतात, कित्याक तुमकां जर 8 महिने ज्युनियर लायब्ररी असिस्टंटाचो पोस्टा जर मनीस तुमच्यांनी फिक्स करून जी लिस्ट प्रिपेअर केला ताका जर अपॉइंटमेंट दिवपाक जायना म्हणल्यार कुछ तो काला बेला आहे. किती तरी काळे आसा ह्या भितर आणि ताका लागून हे वितोल्ड करून दवरताणी. हो आमचो आरोप आहा तांचेर आणि आमकां दिसता की खूबदां आसा जाता गोंयच्या भुरग्यां कडच्यान जर कितेंय मागली जर जायत जाल्यार जगार पडटा. तो येवन कोणा तरी सांगता न्ही, भायलो नामू भायलो चोरू म्हणटा ताका की भायले भायर कोणाक तरी घेवपाचें आणि तेरी बी चूप मेरी बी चूप, कोणा कडच्यान कितें घेतलें तें कोणाक कांय कळना. अशी परिस्थिती आता गोवा युनिव्हर्सिटी भितर बी जाला. हो आमचो जाहीर आरोप आसा आणि हे जर आरोप जर खरी न्ही जर जायत जाल्यार दे शूड गो अहेड विथ दीज अपॉइंटमेंट्स. सीएम शूड कम क्लीन ऑन दीस. सीएम हो एज्युकेशन मिनिस्टर आमचो. गोवा युनिव्हर्सिटीक सगळो फायनान्स जो आसा UGCचो क्वांटम सोडून गोवा गव्हर्नमेंट दिता तांकां. सो तांणी आमकां सांगपाक जाय हे इश्यू आमी रेज करून 1 म्हयन्या वयर जाले तरी आसतना तांचें उत्तर येना आमकां. सो आमकां दिसता की ह्या सगळ्या वेव्हारा भितर कितें तरी काळे बेरे आसा आणि ताका लागून ते लिपोवन दवरपाक सोदतात. अदरवायज दे कुड हॅव गॉन अहेड विथ अपॉइंटमेंट्स एटलिस्ट ऑफ ज्युनियर लायब्ररी असिस्टंट. जातूंत भितर क्वालिफाईड लोक आसा, तांचे कडेन रिक्वायर्ड क्वालिफिकेशन जे तुम्ही तुमच्या जाहिराती भितर दिले, दिस इज द क्वालिफिकेशन रिक्वायर्ड म्हण ते क्वालिफिकेशन आशिल्ले गोंयच्या भुरग्यांनी अप्लाय केल्ले, डोमिसायल आसा, लिस्ट तयार आसा आणि तरी आसतना तांणी दिल्लो. हांव हाजे मुखार आमचे गोवा फॉरवर्डाचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाय हाजे लागीं म्हाका ताचे मुखारले ताणे संबोधीत करचे. हे रिक्रुटमेंटा बाबतींत युनिव्हर्सिटीत जे कितें चल्लां तें जर पळयलें जाल्यार अशें दिसता इज इट जस्ट एक केरला लॉबी आसा असो एक रुमर स्प्रेड जाल्लो. रुमर न्ही ती खरी गजाल. एक तर केरला लॉबी आसा किंवा सादी गोष्ट म्हणटा ती LDC पोस्टाक आमी आयकलां की लाखांनी रुपया काडचे पडटा. LDCची पोस्टां जर लाखांनी काडची पडटा जाल्यार एसोसिएट प्रोफेसर, एसिस्टंट प्रोफेसर ह्या पोस्टाची रेट किती आसतली आणि ही जर रेट कशी आहा ते पयशे घेता कोण? कित्याक हे सगळे जे रिक्रुटमेंटाचो प्रोसेस आसा तो इट्स एब्सोल्युटली ओपेक. ट्रान्सपरन्सी काय ना. जे ECची मिनिट्सां जे EC मुखार जे येवपा जाय, EC जे पास करपा जाय रिक्रुटमेंटाच्या बाबतींत ते कितें एक्चुअली ECची मिटिंगी जाल्ले ते कोणाक कळपाक शकचे ना कित्याक मिनिट्स कांय वेबसायटीचेर ना प्रशांत सांगिल्लें. आतां एक 2 पर्टिक्युलर केसी हांव हायलायट करपाक सोदतां. एक म्हणल्यार जी केस एसिस्टंट प्रोफेसर इन बायोटेक्नॉलॉजी जी प्रशांतान सांगल्या तातूंत तो डॉक्टर विकास यादव म्हणटा सिलेक्ट केला. ताका सिलेक्ट करपाक जे रुल्स फ्लावट केल्यात ते हांव सांगता. पूण ताचे पयलीं तागेली डोमिसायल सर्टिफिकेट खंयची हें आमी जेन्ना विचारिल्लें तेन्ना असो एक उत्तर आयलो रजिस्ट्रारा कडल्यान की ताची डोमिसायल सर्टिफिकेट आमचे कडेन ना. आमी खंयची तरी ते कितें ताका तागेली बायल गोंयकार म्हणून ताका कितें तरी हें दिलां, रिलॅक्सेशन दिलां. पूण डोमिसायल सर्टिफिकेट वीच इज द मस्ट अकॉर्डिंग टू द एडवर्टिजमेंट ती दिल्या काय ना ताणें. ती दिली जाल्यार ताची डिटेल्स कितें हें हांव मागिल्लें. आणि दुसरी म्हळ्यार ताची नॉलेज ऑफ कोंकणी.
कित्याक तो डॉक्टर विकास यादव हो कितलीशी वर्सां दिल्ली आसा, ताका इवन 5 वर्सांत सुद्दां जर डॉमिसायल जर मेळ्ळी जाल्यार मेळप शक्य ना, कित्याक एज पर हीज रिकॉर्ड ताजो जर बायोडेटा पळयलो जाल्यार तो गोंयांत 5 वर्सां सुद्दां रावप शक्य ना. ताका डॉमिसायल सर्टिफिकेट कोणी दिली, ताका कोंकणी येता हें कोणी सर्टिफाय केलें. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. पूण एट द सेम टायम हो पर्टिक्युलर डॉक्टर यादवा सिलेक्ट करत आसतना आनी एक मेजर रूल बायपास जाला. रूल असो आसा की जेन्ना एडवर्टायजमेंट इज फॉर प्रोफेसर स्लॅश एसोसिएट प्रोफेसर स्लॅश एसिस्टंट प्रोफेसर, जेन्ना अशी एडवर्टायजमेंट येता आनी हे पोस्टाक एडवर्टायजमेंट अशीच आयिल्ली, तेन्ना रूल म्हणटा की पयली प्रोफेसरा कोण एलिजिबल आसा जाल्यार पळोवप. जर प्रोफेसरा कोण एलिजिबल ना जाल्यार एसोसिएट प्रोफेसर, आनी तसोच एसोसिएट प्रोफेसरा जर कोणी एलिजिबल ना जाल्यार एसिस्टंट प्रोफेसर घेवप. दिस इज क्लियर युनिव्हर्सिटी रूल. आता हे पोस्टाक हो विकास यादव हो प्रोफेसराक एलिजिबल ना, हो एसोसिएट प्रोफेसराक एलिजिबल ना, आणि ताका असिस्टंट प्रोफेसर म्हणून सिलेक्ट केला. बट एक इम्पॉर्टंट गजाल सिलेक्शन पॅनलान बाजूक दवरले म्हणटा ते एक गोंयकार कॅन्डिडेट आशिल्लो हू वॉज फुल्ली एलिजिबल फॉर द एसोसिएट प्रोफेसर पोस्ट. ते गोंयकार कॅन्डिडेटाक कुशीन दवरून हो कोण तरी भायलो कॅन्डिडेट घेवप, हो ते व्हीसीलो किंवा कोणालो तरी पेट कॅन्डिडेट काय कितें अशें दिसता की ताका एसोसिएट प्रोफेसराक कुशीन दवरून हाका घेतला एसोसिएट प्रोफेसर. आता दिस इज नॉट ओनली फॉर दिस वन पोस्ट. आमचे मागीर लक्षात आयलें की असिस्टंट प्रोफेसर इन अप्लायड मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स हे पोस्टाकय एसोसिएट प्रोफेसराच्या पोस्टाक एक गोंयकार कॅन्डिडेट एलिजिबल आसतना ताका घेनासतना एक अगेन obviously favorite of the vice chancellor has been selected for the assistant professor's post. वो कॅन्डिडेट त्या ब्रांचात सुद्धा अप्लायड मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्सात सुद्धा. आता हे सगळे जे कितें घडलां, जे कॅन्डिडेट्स कशें सिलेक्ट करप कितें करप हे कोण चेक करता. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल इज सपोज टू चेक ऑल दीस थिंग्स. पूण ते ईसी कितें चल्लां, ते ईसी कितें पॉयंट डिस्कस जाता हे कोणाकच कळना. कित्याक ते व्हीसी आपुणूच ते मिनिट्स बरयता आनी तो आपुणूच खंय तरी पब्लिश करना वेबसायटीर. आता हे सगळें जातकीर आनी आमची व्हीसी वरून मिटींग जातकीर रेजिस्ट्रार रिजायन जाला. रेजिस्ट्रार कित्याक रिजायन जालो? Did he realize that the game was up? ताका व्हीसी जे कितें करपा लायतालो ते आतां लक्षात आयलें ताच्या की ते भायर सरतात आनी आमी ते भायर काडलो म्हणून. आनी इज दॅट द रिजन ही हॅज रिजायन? डज द गव्हर्नमेंट नो एनीथिंग? गोंयकाराक हे युनिव्हर्सिटी भितर सरपाक दिवप ना अशी एक कितें केरला लॉबी करता काय कितें? आमचो एज्युकेशन मिनिस्टर जो आमचो सीएमूय आसा ताणें हातूंत कितें लक्ष घाला. आनी सगळ्यात बरी गजाल म्हणल्यार 15 नोव्हेंबराक नवे रेजिस्ट्रार पोस्टाची एड सुद्धा आयली पेपर. आनी आमकां मेळ्ळ्या त्या इन्फॉर्मेशना प्रमाणे हे एडाची आता गव्हर्नमेंट अप्रुवल आसा काय ना हाजेरूय दुबाव आसा. सो गव्हर्नमेंटा कडल्यान अप्रुवल घेनासतना खंयचेच हायर बॉडी कडेन ईसी कडेन कोणा कडेन कसलेच अप्रुवल घेनासतना वायस चॅन्सलर स्वता कितें तरी करता काय कितें? स्वतः युनिव्हर्सिटीत आपली संस्थान म्हणून केला आणि तो चलयता अशें आमकां दुबाव आसा. तर हो व्हीसी जो केरलाचो आसा ताचे जे लिंक पळयले आतां युनिव्हर्सिटीची प्रायमरी बॉडी म्हणटा ती युनिव्हर्सिटी कोर्ट. ते युनिव्हर्सिटी कोर्टाक सध्या 4 व्हेकंट स्लॉट आहा. हे 4 स्लॉट गव्हर्नमेंट ऑफ गोवान नॉमिनेट करपाचे. पूण आमची गव्हर्नमेंटाक टायम ना. ते 4 स्लॉट कितलेशे म्हयने वेकंट आहा. आमची गव्हर्नमेंटाक युनिव्हर्सिटी कशी चलता, युनिव्हर्सिटी कोण चलयता, ते गोंयकाराचे कोणी हित राखता काय कितें अशें कांयच पळोवन गेलें ना. सो दे डोंट गिव अस द टायम टू अपॉइंट दोज पीपल. पूण 10 नोव्हेंबराक म्हणजे कितले दीस पयलीं 15 दीस पयलीं चॅन्सलरान एक्झिक्युटिव्ह काउन्सिलाचे 3 लोकांक नॉमिनेट केले. आता हे 3 लोकांक नॉमिनेट केलं ते ती न्यूज खंय येता? कौमुडी ऑनलायन म्हणून केरलाची वेबसायट आहा, न्यूज पोर्टल ताजेर येता. कित्याक? ते 3 जाण केले.
आता हे 3 जाण केरला आहेत आणि इन एडिशन अकॅडमिक काउन्सिलाचेर चॅन्सलर नॉमिनी जे आसा तातूंतलो एकटो परतो केरला आहे. तागेले एड्रेस तिरुवनंतपुरम. आता हाचेर कोर्टाचेर प्लस अकॅडमिक काउन्सिलाचे जे 5 चॅन्सलर नॉमिनी आहा तातूंतले 3 केरळाचे, 1 हैदराबादचो. आणि तो हैदराबादचो जो आसा तो हे VCचो कलीग. सो हे सगळे इम्पॉर्टंट पोस्ट जे आसात, जे पोस्टान युनिव्हर्सिटी कशें चलता तें पळोवप, युनिव्हर्सिटीची जे कितें चल्लां ताचेर लक्ष दवरप, हे सगळे फक्त केरळाचे आनी हैदराबादचे लोक येवनूच पळयतले. कोण गोंयकार एलिजिबल ना, कोण गोंयकार क्वॉलिफायड ना. आसा 1-2-3 गोंयकार नांवा पुरते थंय नॉमिनेट केल्ले आसा. ते हे जे गोंयकार जे ECचेर आसा, ACचेर आसा, तांकां आमी आव्हान करतात की तांणी हें कितें चल्लां, ECची मिटिंगेक, ACची मिटिंगेक कितें चलता हें तांणी स्वता जावन आपली जबाबदारी म्हणून पळोवची. and they have to expose what is going wrong. Otherwise आम्ही धरतले की तेही हे सगळे रॅकेटा सगळेला. कित्याक चॅन्सलर कितें तरी करता, अपॉइंट करता, कोणाले एडवायजान, VCचे एडवायजान काय आनी कोणाले एडवायजान, आणि तो करता ते फक्त केरळाचे लोक करतात. हे 3 जाण जे अपॉइंट जाल्या तांची नांवां एक डॉक्टर अब्दुल सलाम, नेटिव्ह ऑफ मलप्पुरम, जयजो जोसेफ, he is from खंयच्या तो खबर ना, आणि श्री सैलम उन्नीकृष्ण, एक कॅलिकट युनिव्हर्सिटी, एक गुरुवायूरचो. आता हे गोंयची पेपरांनी न्यूज आयलीच ना दिसता. न्यूज गोवा युनिव्हर्सिटी न्यूज केरळाची न्यूज पेपरांनी. आता हे जाले केरला कनेक्शन. आता कमिंग टू नॉन टीचिंग स्टाफ, प्रशांतान सांगले की ज्युनियर लायब्ररी असिस्टंटा पोस्टाक सगळो प्रोसेस जाला पण अपॉइंट जायना. ते सगळे एलिजिबल आहा ते गोंयकार. प्लस VC युनिव्हर्सिटी भितर असो रुमर स्प्रेड करता, तो स्वता रुमर स्प्रेड करता की देर इज अ बॅन ऑन नॉन टीचिंग स्टाफ रिक्रुटमेंट. आता ताजे ह्यो रुमर स्प्रेड करपा फाटल्यान कितें कारणां आमकां खबर ना. एक्चुअली कितें आसा, फाटली जे कितें नॉन टीचिंग स्टाफा अपॉइंट केल्ले तातूंत कितें तरी गडबड आसा म्हणून एन्क्वायरी जाता. ही एन्क्वायरी जी चालू आसा ताका आनी न्यू रिक्रुटमेंटाक कसलोच कनेक्शन ना. देर इज नो बॅन ऑन न्यू रिक्रुटमेंट, बट स्टील द VC सेज दॅट देर इज अ बॅन, आनी तो नवे लोकांक घेना. कित्याक हे सगळे लोक जे येतले ते गोंयकाराच एलिजिबल आसतले, आनी ताका गोंयकाराक खंयसर युनिव्हर्सिटी घेवपाचें ना. एक नॉन टीचिंग स्टाफा भितर एक स्पेशल केस आहा. 2013-14 एक सावंतवाडीचे गोबायला एक कपल तांकां कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर अपॉइंट केले. तेन्ना 15 वर्सां रेजिडेंस आनी नॉलेज ऑफ कोंकणी वॉज मॅन्डेटरी. बट तांकां अपॉइंट करता आसतना कारण दिल्लें की UGC इज फंडिंग द सॅलरी. आता सेंट्रल गव्हर्मेंटा कडल्यान UGC कडल्यान फंड्स येता म्हणटकीर हो तांकां कायदो लागना अशी एक निमित्त दिवन तांकां अपॉइंट केले. पण 2020-21 UGCन फंडिंग बंद केलं. पण तांचो कॉन्ट्रॅक्ट अजून पर्यंत एव्हरी इयर रिन्यू जाता. सो आता ही 2 जाण आनी कितले जाणांक खबर ना, 2 जाणांक खबर आहा. ही 2 जाण ज्यांकां कोंकणी येना, ज्यांकां डोमिसायल ना, दे आर बीइंग पेड द सॅलरी फ्रॉम गोवन स्टेट फंड्स, आमचे पयशे. बाकीचे गोंयकार आशिल्ले तांकां कंटिन्यू केल्या. दे आर दॅट इज व्हेरी रायट बिकॉज दे आर एलिजिबल. पूण हे लोकांक कित्याक कंटिन्यू केले? आमी केरला कनेक्शन आसा हे सडनली सावंतवाडी कनेक्शन वयर जालें. आता सावंतवाडी कनेक्शन कितली आसा, खंय खंय आसा, खंयची जॉबांनी आसा हे दुसरे कडल्यान भायर सरता. आनी आमकां दिसता युनिव्हर्सिटींतय हीच कीड थंय पावल्या. सो युनिव्हर्सिटीची जे रिक्रुटमेंट जाला ओवर द लास्ट फ्यू इयर्स, बेसिकली इन द लास्ट 7-8 इयर्स, हाजेर एक टोटल एन्क्वायरी जावची पडटली. वी डिमांड दॅट दिस शुड बी डन अँड वी डिमांड दॅट वॉट वी आर सेइंग इज जस्ट द टिप ऑफ द आयसबर्ग. आम्ही ऐकलं त्या कोतान प्रत्येक अपॉइंटमेंटाक, प्रत्येक रिक्रुटमेंटाक असोच स्कॅम आसा. सो इज इट अ कॅश फॉर जॉब स्कॅम इन द युनिव्हर्सिटी? अनादर वन, ज्या जाग्यार पोस्ट खूप हाय, सो रेटी हाय आसतली अशें म्हाका दिसता.
सो हाजेर आमी मागतात की चीफ मिनिस्टर हू हॅपन्स टू ऑल्सो बी द एज्युकेशन मिनिस्टर आणि इमिजिएटली सगळे प्रोसेसीस युनिव्हर्सिटी बंद करचे रिक्रुटमेंटाचे आणि इमिजिएटली एन्क्वायरी इनिशिएट करची की बाबा हे किती चलता युनिव्हर्सिटी आणि हो वायस चान्सलर किती आपले संस्थान जे चलयतात ताची वागणूक कितें की गोंयकार गोवन यूथ ताचे खातीर सफर जातात हे आमी लोकांच्या लक्षात हाडून दिवपाक सोदता. No, we demand that Goan youth should not be, dead this way. गोंयकाराक अशी ते युनिव्हर्सिटी हें जाला की गोंयकार हाका जॉब मेळप फक्त भायले कोण जर एलिजिबल ना त्या पोस्टाक जाल्यार गोंयकाराक जॉब मेळटा. Watch on Herald TV.